आज दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी कसबे डिग्रज येथे वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले। हा कार्यक्रम राहुल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात व खेळीमेळीत पार पडला। यावेळी संस्थेचे चेअरमन सतीश महाडिक व व्हाईस चेअरमन प्रदीप पाटील, त्याचबरोबर व्यवस्थापक बागडी आणि संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र पतसंस्थेचे चेअरमन अरुण पवार यांनी आपल्या बहारदार शैलीत सर्वांचे आभार मानले। आज आपण कसबे डिग्रज या ठिकाणी आहोत। वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ईश्वरपूर यातील कसबे डिग्रज शाखेचा आज स्थलांतर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। माननीय राहुलदादा महाडिक यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी संस्थेचे चेअरमन सतीश महाडिक, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन प्रदीप पाटील व व्यवस्थापक RM बागडी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या संस्थेचा जो वाटचाल आहे आणि कार्यकाल आहे तर त्या संबंधात यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया। सर नमस्ते। नमस्ते। आदरणीय राहुलदादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब महाडिक क्रेडिट मल्टीस्टेट संस्थेची अतिशय चांगल्या प्रमाणात वाटचाल चालू आहे। आज संस्थेच्या ठेवी 175 कोटी असून संस्थेचे कर्ज वाटप 128 कोटी रुपये आहे। संस्थेच्या एकूण शाखा 21 आहेत व मेन ऑफिस ईश्वरपूर येथे सावकार कॉलनीत आहे। संस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या प्रमाणात असून संस्थेचा स्टाफ अतिशय चांगला व सुशिक्षित सगळा स्टाफ असल्यामुळे आम्ही ह्या एवढ्या शाखा विस्तार करू शकलो। व संस्थेच्या आमचा पिग्मी एजंट असू दे, शिपाई असू दे, अतिशय प्रामाणिकपणे या संस्थेसाठी वेळ देतात व त्यांच्या योगदानाबद्दल मी सर्व आमच्या स्टाफचे सुद्धा आभार मानतो। कारण ह्यांच्या ह्या स्टाफच्या जीवावरच आम्ही एवढ्या 21 शाखा स्थापन करू शकलो व अतिशय चांगल्या प्रमाणात आम्ही एवढा जनतेला सेवा देऊ शकलो। आज मला एवढा अभिमान वाटतोय की मी म्हणजे जिल्हा बँकेच्या प्रमाणे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना आज मी पगार देऊ शकतोय। एवढी अतिशय चांगल्या प्रमाणात माझी संस्था राहुलदादांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे व तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने व आमचे व्हाईस चेअरमन प्रदीप पाटील सर ते सुद्धा चांगल्या प्रमाणात ह्या संस्थेत लक्ष घालतात। त्यांच्या बाहेरील सर्कलमुळे बऱ्याचशा ठेवी आमच्या संस्थेच्या वाढलेल्या आहेत। आपल्यासोबत संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रदीप पाटील सर आहेत। त्यांच्याकडून आपण या संस्थांना विविध पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। नमस्ते मॅडम। आदरणीय राहुलदादा महाडिक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड इस्लामपूर या संस्थेचा व्हाईस चेअरमन म्हणून मी आज सहकारातून समृद्धीकडे कसं जायचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट संस्था। या संस्थेने जसं आत्ता बागडी साहेबांनी सांगितलं तसं विविध क्षेत्रातील लोकांसाठी, मग ते गरजू विद्यार्थी असू दे, गरजू महिला असू दे, गरजू कामगार असू देत, यांच्यासाठी संस्थेच्या माध्यमातून या संस्थेने त्यांना पतहीनातून पतवान करण्याचं काम, खूप मोठं काम ह्या संस्थेनं केलं आहे। या कार्याचा बऱ्याच ठिकाणी गौरव झालेला आहे आणि त्या गौरवाचे सर्व श्रेय संस्थेचे संस्थापक राहुलदादा महाडिक, संस्थेचे अध्यक्ष सतीशदादा महाडिक, RM बागडी साहेब आणि सर्व कर्मचारी वर्ग यांना जातो। तर आमच्या कार्याचा गौरव म्हणून आम्हाला दैनिक सकाळ आयकॉन यांच्यातर्फे आदर्श संस्था पुरस्कार, तसेच बँको सांगली प्रहार न्यूज करिता रेबिन यांच्यातर्फे आदर्श संस्था पुरस्कार, दैनिक पुढारी यांच्यातर्फे आदर्श संस्था पुरस्कार, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट 2022 यांच्यातर्फे सहकार गौरव पुरस्कार, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट 2023 यांच्यातर्फे सहकार गौरव पुरस्कार, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट बेळगाव यांच्यातर्फे सलग 2 वेळा आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्कार, इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव यांच्यातर्फे राष्ट्रीय आदर्श गौरव पुरस्कार, जागतिक सहकार वर्षानिमित्त ग्रीन वर्ल्ड व कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड को प्राईड 2025 पुरस्कार,
संस्थेस ISO मानांकन 2027-27पर्यंत उपलब्ध आहे. अशा विविध आणि भरपूर असे पुरस्कार आहेत की त्याच्यातून आमच्या संस्थेचा गौरव झाला आहे. तर या आमच्या संस्थेचे जे चेअरमन आहेत आमचे सतीशदादा महाडिक यांना आता सध्याच महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार 2025 नुकताच जाहीर झाला आहे. तर अशा विविध प्रकारच्या पुरस्काराने आमच्या संस्था गौरव झाला आहे. याचा अर्थ एकच होतो की ज्यावेळेला संस्थेला पुरस्कार मिळतो त्याच्यामध्ये असणारी पारदर्शकता, त्याच्यामध्ये असणारी समाजाबद्दलची नैतिकता, या सर्व गोष्टीमुळे संस्था एक उत्तुंग अशा शिखरावर जात आहे. आणि आज तुम्ही आमच्या संस्थेबद्दल जे आमचे काही मनोगत घेतले त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. जय हिंद. आपण पाहतोय की संस्थेचा व्यवस्थापक RM बागडी हे देखील आपल्यासोबत आहेत. संस्थेचा जो कार्यविस्तार आहे किंवा कार्यक्षेत्र आहे याच्याबद्दल ते थोडक्यात आपल्याला माहिती देतील. नमस्कार मॅडम. आमची संस्था माननीय राहुलदादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून संस्था मल्टीस्टेट असल्यामुळं सदर संस्था 21 शाखेच्या माध्यमातून काम करत आहे. परंतु आमच्या ह्या संस्थेचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य व संपूर्ण कर्नाटक राज्य असे 2 राज्य कार्यक्षेत्र आहे. परंतु सध्या आम्ही महाराष्ट्र कार्यक्षेत्र पकडून हा व्यवसाय सुरू करून राहुलदादांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची एवढी अतोनात भरारी चालू आहे. कारण आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळजवळ 17 ते 18 हजार महिलांना रोजगाराची संधी दिलेली आहे. आणि त्या 17 ते 18 हजार महिलांच्या रोजगाराची निर्मिती केल्यामुळं त्या महिलांचे जे पत आहे ती मार्केटमध्ये त्यांची पत वाढलेली आहे. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून जे आम्ही कर्ज स्वरूपात जे भांडवल त्यांना दिलं त्याच्या माध्यमातून त्या 17,000 महिलांना रोजगार मिळाला आणि त्यांचा संसारसुद्धा म्हणजे त्यांच्या व्यवसायातून ते भागू शकले. त्यांना इतर कोणत्याही संस्थेत न जाता महाडिक मल्टीस्टेट संस्थेतच यावं का वाटायला लागलं, कारण तिथल्या आमच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली त्यांना सेवा, त्यांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा दिलेला मोबदला व घेतलेला मोबदला असा दुहेरी फायदा संस्थेनं त्या आमच्या भगिनीनं करून दिल्यामुळं संस्थेकडे अनेक प्रकारच्या ठेवीचे प्रकार अनेक आहेत. त्यांच्या माध्यमातून मी ठेव संकलन करत असते. कर्जाचे अनेक प्रकार आहेत, त्या अनेक प्रकाराच्या माध्यमातून ते कर्ज वितरित केले जातं. परंतु संस्था स्थापन झाल्यापासून आज तागायत कोणत्याही कर्जदारावर एकाही कर्जदारावर कुठलीही कायदेशीर कारवाई करायची आमच्यावरती वेळ आलेली नाही. याला कारणीभूत सर्व संचालक मंडळ माननीय राहुलदादा महाडिक यांचे मार्गदर्शन आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं प्रयत्न यातून आम्ही सर्वजण आजपर्यंत संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहोत. आणि इथून पुढे सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ही संस्था भरभर होईल अशीच मला आशा आहे. लिमिटेड सांगलीचे विद्यमान डायरेक्टर माननीय राहुलजी महाडिक, या संस्थेचे चेअरमन सतीशजी महाडिक, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कसबेडिग्रजचे माजी जिल्हा परिषद सदस्य विशालजी चौगुले, माजी सरपंच राजाभाऊ जाधव, विनायकराव जाधव, त्याचबरोबर या संस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गावात विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, ठेवीदार, कर्जदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी कसबेडिग्रजमध्ये पतसंस्थांचा कारभार पाहत असताना, आर्थिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या बँकांचा विचार करत असताना एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत, जिल्हा मजूर बँकेसारख्या बँकेत, शेड्यूल्ड बँकेत जेवढ्या ठेवी यायला पाहिजे तशा पद्धतीनं 250 कोटी रुपयाच्या ठेवी नानासाहेब महाडिक या सोसायटीमध्ये जमा झालेल्या आहेत. आणि या एवढ्या ठेवी जमा होत असताना लोकांच्या विश्वासास पात्र राहून ठेवीदार आणि कर्जदार याचा समन्वय साधून सामाजिक समतोल राखून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा स्वर्गीय नानासाहेब महाडिकांनी दिलेला जो मूलमंत्र आहे तो या ठिकाणी राहुलजी महाडिक आणि त्यांची फॅमिली पूर्णपणानं पार पाडत आहे. या शाखेचा एक ठेवीदार या नात्यानं मी या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो, ज्यावेळी संस्थेमध्ये जाईल त्यावेळी त्या प्रत्येक ठेवीदाराला, कर्जदाराला, खातेदाराला चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक देण्याचं काम या संस्थेचे शाखा सल्लागार मंडळ आणि शाखाधिकारी सतीश चौगुले व्यवस्थापित करतात. आणि या समोर बसलेल्या सर्व माझ्या गावातील मंडळींना सांगू इच्छितो, 100% वसुली राष्ट्रीयकृत बँकांची पण होत नाही, शेड्यूल्ड बँकांची पण होत नाही. मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये 100% वसुली असणारी ही एकमेव आपली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असावी. आणि या पुढच्या काळामध्ये
या कसबेडिग्रज मधील शेतकऱ्यांना, उद्योजकांना यापूर्वी जसं सहकारी अर्थसहाय्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच पद्धतीनं सहकार येथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राहुलजी महाडिक आणि सर्व संस्थेच्या संचालक मंडळाने करावं आणि या गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक मदतीचा हात द्यावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि संस्थेच्या या शाखा स्थलांतर उद्घाटन प्रसंगी मला बोलण्याची आभार मानण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे